नमस्कार मंडळी, मी प्रल्हाद सखाराम जंगम वेदांत वास्तूमधनं बोलतोय. माझा विषय आहे वास्तुशास्त्र. आपलं भारतीय वास्तुशास्त्र कसं असावं, काय असावं आणि त्याचे खरोखरच आपल्याला फायदे होतात का हे वास्तुशास्त्रानुसार. अल्प काळामध्ये ह्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या आजकालच्या आर्किटेक्ट्सना, बिल्डर्सना, इंटेरियर डेकोरेटर्सना सुद्धा ह्याचा फायदा चांगला होऊ शकतो. वास्तूतल्या वस्तू जरी तुम्ही इकडून तिकडे केल्यात तरी तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला मिळतोय. हे अनुभूतीचं शास्त्र आहे आणि त्याच्यामुळे हे भारतीय वास्तुशास्त्र शिकणं किंवा समजून घेणं फार गरजेचं असतं. अल्प काळामध्ये म्हणजे काय, तुमच्या घरातल्या वस्तू बदलल्यात तर लगेचच तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतो. हे पर्यावरणाला पूरक शास्त्र आहे. म्हणजे वास्तुशास्त्रानुसार आपल्या वास्तूच्या भोवती कोणती झाडी असावी, काय असं ह्याचा विचार केलेला आहे. त्यामुळे वास्तुशास्त्र हे निसर्गासाठी आणि वास्तूसाठी खूप चांगलं आहे आणि त्यामुळे एक समतोल राहतो. वास्तुशास्त्रानुसार केलेली वास्तूमधल्या लोकांचं विचार शुद्ध आणि चांगले राहू शकतात आणि त्यामुळे समतोल राहतो. वास्तूतले जर विचार चांगले राहिले, समतोल जर राहिला तर एक म्हण आहे ना की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मग जर चांगल्या वास्तूमध्ये जर आपण राहिलो आणि जर आपलं मन प्रसन्न झालं तर सिद्धी म्हणजे काय, तर तुमची कामं, तुमच्या अडीअडचणी सगळ्या दूर होऊ शकतात. म्हणून ह्या भारतीय वास्तुशास्त्राचा प्रामुख्याने विचार ह्याच्यामध्ये करायला पाहिजे. कारण आजकालच्या जमान्यामध्ये खूप शास्त्र आलेले आहेत. त्याच्यामध्ये बरेचसे बाहेरचे शास्त्र आहेत. फेंगशुई सारखं आहे, ते सुद्धा चांगलंच, वाईट कोणालाच म्हणू शकत नाही, त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलेलं आहे. पण आजचं जे आपलं वास्तुशास्त्र आहे ते भारतीय वास्तुशास्त्र आहे. आपल्या ऋषीमुनींनी तयार केलेलं हे शास्त्र आहे. म्हणून ह्या शास्त्राला खूप खूप महत्वाचं मानलं जातं. समतोल आहे. हे शास्त्र केवळ श्रीमंतांचं शास्त्र आहे असं बऱ्याच वेळेला म्हणतात की हे वास्तुशास्त्र करणं म्हणजे खूप खर्चिक असतं, काय असतं, किंवा श्रीमंतांसाठीच आहे हे शास्त्र, गरिबांसाठी आहे, असं काही नाहीये. तर हे शास्त्र कोणी करू शकतो. स्त्री करू शकते, पुरुष करू शकतात. याला पैशाची काही गरज नसते. म्हणून वास्तुशास्त्रानुसार केलेली ही वास्तू खूप फायदेशीर असते. पण आजकाल काय झालेलं आहे, एखादा माणूस शहरात राहायला गेल्यानंतर तो काही गडबडीत राहण्यासाठी नीड असते म्हणून तो वास्तू लवकर घेतो. पण पुढे कालांतराने वयाच्या 30-35 वर्षीच त्याला लोनची उपलब्धी असते, बँकेतनं त्यांना लोन सहज उपलब्ध असतं, किंवा इन्कम टॅक्सच्या साठी म्हणून दुसरी वास्तू घेतात. पहिली वास्तू जरी आपली कशी झाली तरी सुद्धा तुम्ही आपली वास्तू, दुसरी जी वास्तू होते ती वास्तुशास्त्राप्रमाणे जर करेक्ट करून घेतली तर त्यांचा खूप फायदा आपल्या मानवाला होतो. हे शास्त्र ऋषीमुनींचं आहे. मग ऋषीमुनींना काय गरज होते का की एवढे मोठे मोठे शास्त्र लिहायचे? कारण ते तर गुहेमध्ये की जंगलामध्ये साधना करणारे ऋषीमुनी होते. पण मानवाच्या कल्याणासाठी म्हणून ह्या भारतीय वास्तुशास्त्राची निर्मिती झालेली आहे. म्हणून हे भारतीय वास्तुशास्त्र खूप महत्वाचं आहे. ह्याच्या पुढे आपण असेच भारतीय वास्तुशास्त्र कसं असेल, दिशा कशी असतील, दिशांची एनर्जी कशी असणार, कोणती झाडं कोणत्या दिशेला लावावी, वास्तुशास्त्राचा आणि ज्योतिषशास्त्राचा काय संबंध आहे, याचा पण आपण पुढच्या व्हिडिओ प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.